बीड लोकसभेची मतमोजणी चालू आहे. ह्या मतमोजणीमध्ये अटीतटीची लढत होताना पाहण्यास मिळत आहे. कधी एका काळी बजरंग सोनवणे हे लीडवर असल्याचे पाहण्यास मिळत आहे, तर कधी पंकजा मुंडे हे लीडवर असल्याचे पाहण्यास मिळत आहे. जवळपास आता 2 वाजले असून सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत 14 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. या 14 फेऱ्या दरम्यान सकाळी 1 ते 7 फेरीपर्यंत बजरंग सोनवणे हे लीडवर असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. तर त्यानंतर 8 ते जवळपास 11व्या फेरीपर्यंत पंकजा मुंडे ह्या लीडवर असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा बजरंग सोनवणे हे 12व्या आणि 13व्या फेरी दरम्यान लीडवर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. बजरंग सोनवणे हे जवळपास 13व्या फेरी दरम्यान 6,473 मताच्या लीडवर असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. तर पंकजा मुंडे कुठेतरी आता पिछाडीवर गेल्याचे पाहण्यास मिळत आहे. परंतु 14वी फेरी झाल्याच्या नंतर ही जी 13व्या फेरीमध्ये मिळालेली जी लीड आहे बजरंग सोनवणेला 6,700 मताची, ती कुठेतरी कमी होताना पाहण्यास मिळत आहे. 14व्या फेरी दरम्यान आता बजरंग सोनवणे यांच्याकडे 3,769 मताचीच लीड राहिल्याची पाहण्यास मिळत आहे. आता ह्यानंतर जवळपास 18 फेऱ्या राहिलेल्या आहेत. ह्या 18 फेऱ्या दरम्यान कोण पिछाडीवर राहतंय, कोण आघाडीवर राहतंय, ही सर्व अपडेट मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला वेळोवेळी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचं काम करत आहोत. परंतु ही बीड लोकसभेची जर निवडणूक पाहिली तर ह्या मतमोजणीमध्ये खूप अटीतटीचा सामना होताना पाहण्यास मिळत आहे. कधी बजरंग सोनवणे हे लीडवर राहिल्याचे पाहण्यास मिळत आहे, तर कधी पंकजा मुंडे ह्या लीडवर पाहण्यास मिळत आहे. जी लीड आहे ती 10 ते 12 हजारादरम्यानच कुठंतरी पाहण्यास मिळत आहे. जो कोणी बीडचा खासदार होईल असा अंदाज एकंदरीत वाटत आहे की 10 ते 12 हजार मतानेच विजय होईल असं वाटत आहे. परंतु एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.